महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 36,211 कंपन्या बुडाल्यात। केंद्र सरकारनं लोकसभेत ही माहिती दिलेली आहे। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंनी हा प्रश्न विचारला होता। मुंबईमध्ये सर्वाधिक 12,009 तर पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद झालेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यातही 5 वर्षात 4,704 उद्योगांना टाळं लागलेलं आहे। चिंताजनक अशी ही आकडेवारी आहे। काही अवसायनात निघालेत, काही बंद झाल्यात, तर काही कंपन्या या रखडलेल्या आहेत। गेल्या 5 वर्षात 36,211 कंपन्या बुडालेल्या आहेत। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रश्न विचारलेला होता आणि त्याला केंद्र सरकारनं हे लेखी उत्तर दिल्याची माहिती सध्या मिळतेय। महाराष्ट्र हे एक उद्योगक्षम, उद्योगशील असं राज्य आहे आणि याच राज्यामध्ये उद्योगधंदे बंद पडण्याची ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे। 5 वर्षांमध्ये 36,000हून अधिक कंपन्या बंद झालेल्या आहेत। मुंबईमध्ये जी देशाची आर्थिक राजधानी आहे, राज्याची राजधानी आहे, मुंबईमध्ये सर्वाधिक 12,009 तर पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद झाल्यात, तर ठाणे जिल्ह्यातही 5 वर्षात 4,704 उद्योगांना टाळं लागलंय। दरम्यान ही आकडेवारी समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात एक्स पोस्ट करत काय म्हटलंय आपण पाहूया। देशाचं ग्रोथ इंजिन अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील मागच्या 5 वर्षात तब्बल 36,211 कंपन्या बंद पडल्या। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत तब्बल 12,000 कंपन्या बंद पडल्याची माहिती आहे। केंद्र सरकारनं काल ही माहिती लोकसभेत दिली आहे। या कंपन्या बंद पडल्यानं राज्यातील लाखो तरुण आपल्या रोजगारापासून वंचित झाले। मागच्या 5 वर्षात सत्तेच्या रस्सीखेचीत व्यस्त असलेल्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं असून त्याचाच हा परिणाम दिसतोय। आता तरी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या घोडेबाजारातून जरा बाजूला सरकत राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवे, हीच अपेक्षा। तर कंपन्या बंद झालेल्या आहेत, लाखो तरुण बेरोजगार झालेले आहेत असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रश्न विचारला होता आणि त्यावर काल लोकसभेत सरकारनं ही माहिती दिलेली आहे। राज्यामध्ये 5 वर्षात विविध कारणांनी कंपन्या बंद झाल्यात, काही रखडल्यात, काही अवसानात निघालेल्या आहेत, तर काही बंद झालेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यात 5 वर्षात 4,704 उद्योगांना टाळं लागलं। ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला, पण तिथेच उद्योगधंद्यांना ही अवकाळा आल्याचं आपण पाहतोय। तब्बल 12,000 कंपन्या बंद पडल्याची माहिती केंद्र सरकारनं दिलेली आहे। ग्रोथ इंजिन असं महाराष्ट्र राज्याची ओळख देशभरामध्ये आहे, पण तरीही राज्यामध्येच 36,211 कंपन्या बुडाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। केंद्र सरकारनं लोकसभेत ही माहिती दिली आहे। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंनी हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर देत असताना ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, राज्याची राजधानी आहे, मुंबईमधून सर्वाधिक उद्योग व्यवसाय उदयाला येतात, स्थिरावतात, त्या मुंबईतच 12,009 तर पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद झाल्यात। दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात एक्स पोस्ट करत काय म्हटलंय तेही आपण पाहूया। महाराष्ट्रात 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्या किंवा महाराष्ट्रातलं कामकाज बंद करून बाहेर गेल्या। चाकण, हिंजवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, MIDC सारख्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमधील उद्योगांना नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्या त्रास देत आहेत। मागच्या 5 वर्षात राजकीय अस्थिरता आणि स्थानिक घाणेरडं राजकारण याला जबाबदार आहे। सरकारनं रोजगार निर्मितीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे।
उत्तम शिक्षणाला प्रोत्साहन द्यावं, भ्रष्टाचार मुक्त पायाभूत सुविधांचा विकास करावा. भाजप सरकार शहरांमधील भूहडप योजनांवरच अडकून पडलंय. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. केंद्र सरकारनं ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रश्नाला उत्तर देताना ही आकडेवारी समोर आणलेली आहे. महाराष्ट्रासारखं राज्य जे देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून ओळखलं जातं, त्याच राज्यामध्ये अशा पद्धतीनं कंपन्या बंद पडणं हे चिंताजनक आहे. आणि स्वतः खासदार राजाभाऊ वाजे सध्या आपल्या सोबत आहेत. राजाभाऊ वाजेजी नमस्कार. एक धक्कादायक आकडेवारी आपल्या प्रश्नाच्या उत्तरातून समोर आलेली आहे. आपला प्रश्न नेमका काय होता आणि ही आकडेवारी किती चिंताजनक आहे? नेमका प्रश्न जर म्हणाल तर किती प्रायव्हेट कंपन्या महाराष्ट्रात आता 5 वर्षापासून बंद पडलेल्या आहेत आणि त्याचं सेक्टर वाईज काय आकडेवारी आहे. कारण नाशिक, पुणे, संभाजीनगर इथे हजारो कंपन्या बंद पडल्या, हजारो लोक ज्यांना रोजगारापासून मुकलेले आहेत, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड जमा झाले नाही, त्यांची ग्रॅच्युइटी मिळत नाही, त्यांचे पेंडिंग वेजेस मिळत नाही. याबाबत मी जो प्रश्न विचारला होता त्याबाबत सरकारकडून उत्तर आलेलं आहे आणि ते धक्कादायक आहे. कारण नाशिकमध्ये जवळपास 840 नाशिक जिल्ह्यात कंपन्या या 5 वर्षात बंद पडलेल्या आहेत आणि एकूण महाराष्ट्रात 36,211 कंपन्या हे बंद पडलेल्या आहेत. या सगळ्याची काही कारणं केंद्र सरकारने दिली आहेत? कोणत्या कारणांमुळे या कंपन्या बंद पडल्या तेवढ्या मोठ्या संख्येने? आता काय होतंय, कारण सरकारकडून असे आलेले आहेत की त्या कंपन्या बंद पडण्याचं कारण ह्या खाजगी कंपन्या असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक अडचणी, दिवाळखोरी, नादारी यामुळे या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आणि याची कोणतीही माहिती, किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे, याची कोणतीही माहिती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नाही. देणे मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती IBC अंतर्गत येतात. त्यांना कामगारांना द्याव्या लागणाऱ्या निकाल प्राधिकरणाने दिलेले आदेश नसतात. इतर प्रकरणात लिक्विडेटर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही असं याच्यातून लक्षात येतं. राजाभाऊ वाजेजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली ABP माझाशी त्यासाठी. तर महाराष्ट्रात 5 वर्षात 36,000 कंपन्या बंद झालेल्या आहेत. राज्यातल्या उद्योग व्यवसायासंदर्भात ही अत्यंत चिंताजनक अशी बातमी आहे.